नमस्कार. आम्ही सारे खाऊयाच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, लहान मुलांची एक गंमत असते नाही, म्हणजे सतत प्रश्न विचारत असतात. हे असं का, ते तसं का, हे असं कसं, ते तसं कसं. म्हणजे काय काय वेळ होतं काय डोकं तापतं म्हणजे काय दरवेळी उत्तर कशी देणार ना आपण वेगवेगळ्या प्रश्नांना. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे प्रश्न विचारतात ना म्हणून आपल्याला विचार करायला लागतो आणि विचार केला ना की नवीन नवीन गोष्टी आपल्याला सापडतात. माझा मुद्दा लक्षात येतोय ना? नाही येत आहे? अच्छा नाही, अगदी थोडक्यात सांगतो. मागच्या भागात तुम्ही बघितलं असेल, डॉक्टर कुलकर्णी आले होते. त्यांनी जी इडली बनवली होती ना, ओ हो, बरं जाऊ दे, भूतकाळात जास्त रमू नये म्हणतात. तर आता तो एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला फोन करून विचारलं की काय हो, की तुम्ही जरा डॉक्टरांना विचारा, वैद्यांना विचारा की आता दिवाळी येते, आजूबाजूला भरपूर कॅलरीजवाले पदार्थ येणार आहेत, तेलकट पदार्थ येणार आहेत, तर कसं काय गणित बांधायचं. मी त्यांना तिथल्या तिथे सांगितलं की उपवास करा ना. उपवास करा म्हटले, चेहरेच पडले. मी म्हटलं काळजी करू नका, माझ्याकडे उपाय आहे, माझ्याकडे उपाय आहे. आणि उपाय काय आहे? त्या दोघांना परत इथे बोलवायचं. सोपं आहे गेलंय. मी कशाला भानगडीत पडू, त्यांनाच इथे बोलवलंय. आपण त्यांचं स्वागत करूया. दोघांचे परत एकदा मनापासून स्वागत. नमस्कार. अभय आणि राजश्री, तुमचं दोघांचे मनापासून स्वागत. बरं, आपला आजचा मुद्दा असा आहे की आता दिवाळी येते. हो, बरोबर आहे की नाही? दिवाळीमध्ये मुळात तेलकट पदार्थ, कॅलरीजवाले पदार्थ हे खावेच लागतात. खायलाच पाहिजे. मग आता त्याच्यावर उपाय काय? त्याचा उपाय साधा आहे. त्याची बनवण्याची जी मूळ पद्धत आहे, तर त्या मूळ पद्धतीकडे जायचं आणि त्याच्यातलं शास्त्र समजून घ्यायचं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादी गोष्ट करत जातो, म्हणतात ना की शास्त्रात रूढीर बली असे, म्हणजे शास्त्रापेक्षा रूढी बलवान होते आणि मग रूढी हेच शास्त्राचं रूप घेऊ पाहते. तर आपल्याला परत यायचंय त्याच्याकडे. बरं, मला एक प्रश्न विचारायचा वाटतो साधारणपणे की पूर्वी चिवडा फक्त दिवाळीत बनायचा, आता चिवडा 24-12 महिने मिळतो. हो, आणि बनवला सुद्धा जातो. तसे शेव किंवा तुमच्या अनारसे किंवा करंजा ह्या बनवल्या जात नाहीत. ह्याचं कारण काय? मी समजा 12 महिने खाल्ले तर त्याचं महत्व कमी होईल म्हणून बनवले जात नाहीत का? दिवाळीसाठी स्पेशल त्याचं काही तुमच्या शास्त्रात, आयुर्वेदात काही वेगळं सांगितलेलं आहे? मूळ याच्यातला मुद्दा असा आहे की आयुर्वेदामध्ये जे जे काही खाण्याचे पदार्थ आहेत किंवा जे आपण वर्षभर खावेत किंवा जे ठराविक सीझन मध्ये खावेत, ह्याचे काही नियम आहेत. बरं, आपले जे ऋतू बदलतात दर 2 महिन्यांनी, म्हणजे एकूण आपल्याकडे 6 ऋतू त्यामुळे मानलेले आहेत. दर 2 महिन्यांनी हवामानामध्ये थोडा बदल होत जातो. त्यानुसार जर आपण आपल्या आहारात बदल केला तर आपण स्वास्थ्य टिकवून ठेवू शकतो. अजून एक मध्येच तुम्हाला प्रश्न विचारू असं वाटतो की दर 2 महिन्यांनी हवामानात बदल होता असं तुम्ही आता म्हणालात. पण एकंदरीत आजची परिस्थिती बघता दर दिवसाला सुद्धा हवामान बदलतं नाही का? म्हणजे आता जे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आपण जे कानावर येत आहे, मग अशा परिस्थितीत आपण काय करावं? आता असं आहे, जसं तुम्ही म्हणतात एकदम बरोबर आहे की ऋतू जे आहेत ते पूर्वी जसे डिफाईन केलेले होते त्यानुसार एक्झॅक्टली आता आपल्याला मिळतीलच असं सांगता येत नाही. एकूण ऑब्झर्वेशन असं आहे की गेल्या एक 10 वर्षामध्ये ऋतूचा जो कालावधी सांगितलेला, म्हणजे आपण जून महिना आला म्हणायचो की पावसाळा आला, मे आला की उन्हाळा आला, पण हळूहळू हा थोडा सीझन पुढे जातो आहे. आता सुद्धा या वर्षी आपण बघतोय की दिवाळी ऑक्टोबर मध्ये आहे, जेव्हा की खरं म्हणजे थंडीमध्ये आपण दिवाळी एक्सपेक्ट करत असतो. थोडी अलीकडे आहे, ते थोडं पुढे जाते. तर जे हवामानात आसपास जसं तुम्हाला बदल जाणवतील त्यानुसार डाएट मध्ये आपण आपोआपच बदल जर केले तर ते अगदी तुम्ही डेट वाईज, मंथ वाईज तुम्ही तसं डिफाईन करू नका. कॅलेंडरवर बघून आपण साधारणपणे अंदाज ठरवायचा, ढोबळ मानाने. पण मुळतः जो काही दिवाळीचा हेतू आहे, म्हणजे दिवाळीत आपण हे जे ठराविक पदार्थ बनवतो, म्हणजे तुम्ही आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे लाडू, चकल्या, शेव, करंजा, शंकरपाळे, हे आपण पूर्वी आपण लहान असेपर्यंत तरी ऍटलिस्ट आपण हे पदार्थ जास्त करून दिवाळीतच खायचो. तर त्याचा मूळ हेतू असा होता की इट इज अ वेलकम फॉर विंटर. म्हणजे जो काही शिशिर ऋतू आहे, हेमंत ऋतू आहे, हे पुढे जे येणारे ऋतू आहेत त्याच्यात हेमंत ऋतू सुरुवातीला येतो आणि शिशिर ऋतू नंतर येतो. म्हणजे थोडी थंडी आणि जास्त थंडी असा त्यात फरक आहे. तर हे जे थंडीचे दिवस पुढे येणार आहेत त्यांचं तुम्ही स्वागत करा. तुम्ही मला काय दाखवणार आज? मी दाखवणार आहे कचवल्ली किंवा वेष्टनी नावाचा एक पदार्थ बनवला जातो, तो दाखवणार आहे. तर आपण किचनकडे जाऊया, म्हणजे स्वयंपाकघराकडे जाऊया. म्हणजे प्रत्यक्ष कृती करताना मी तुम्हाला हळूहळू विचारतो. ओके, पहिल्यांदा काय तुम्ही दाखवणार का तुम्ही दाखवणार? मी दाखवणार आहे. ओके, या. राजेश्वरीताई आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. तर काय मला सांगता? ड्रायफ्रूटची करंजी. ड्रायफ्रूटची करंजी, त्याचं साहित्य मला सांगता काय काय? साहित्य म्हणजे हे आहे खडी साखरेची ही पावडर केलेली आहे, त्याच्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट आहे, हा रवा आहे आपल्याला वरचं आवरण बनवण्यासाठी लागेल, ही वेलची पूड, हे बारीक केलेले खारीकचे तुकडे आहेत, काजू, त्याच्यानंतर जायफळाची पावडर, डिंकाची पावडर, दालचिनीची पावडर, खसखस, सुंठ आणि हे मनुका. साहित्य आपण लक्षात घेतलेलं आहे. मला 2-3 शंका आहेत. हे काय आहे?
हा भिजवलेला रवा आहे जो आपण वरच्या आवरणासाठी वापरणार आहोत. हाच रवा भिजवून हा याचं पीठ तिथं मळून ठेवू. ओके ओके. भिजवताना काय त्यात मीठ तेल काही घातलंय का नाही, काय? अगदी चिमूटभर मीठ घातलंय. आपल्याकडे सर्वसाधारण नियम असा आहे की कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकलं तर तो टेस्टी होतो आणि कोणत्याही तिखट पदार्थात चिमूटभर साखर टाकली तर तो टेस्टी होतो. ओके. तर त्या पद्धतीने यात अगदी चवीपुरतं किंचित मीठ घातलेलं आहे आणि साधारणतः दुधात जर भिजवून ठेवलं हे पीठ आणि एक 7-8 तास मुरू दिलं तर अतिशय अलवार अशा छान करंज्या त्याच्या तयार होतात. आता मला हे सांगा, हे काय आहे? हे हा डिंकाचं काय आहे? म्हणजे काय केलंय का? ह्याला डिंकाची लाही असं म्हणतात. डिंक जो असतो तर हा खाण्यामध्ये आपण थंडीच्या दिवसांमध्ये काही पदार्थांमध्ये डिंकाचे लाडू ज्याला म्हणतात अशा पदार्थांमध्ये वापरला जातो. तर हा काही विशिष्ट औषधी वनस्पतींच्या खोडावर जमा होतो आणि हा आपल्या हाडांसाठी अतिशय बलदायी असतो. ज्यांना आजकाल आपण खूप ऐकतो की रक्तामधलं कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं, हाडं वारंवार मोडतात, दातांचे प्रॉब्लेम येतात, केसांचे प्रॉब्लेम येतात, कुछ 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 आवाज येतात. तर हे सगळे जे नख आहेत आपली किंवा दात आहेत, केस आहेत, हे सगळे जे शरीरातले आपल्या घटक आहेत ह्याचं सगळ्याचं स्वास्थ्य हे आपल्या अल्टिमेटली हाडांवर अवलंबून असतं. आपली हाडं जेवढी बळकट तेवढे हे सगळे प्रॉब्लेम्स कमी. तर हा जेव्हा आपल्याला वापरायचा असेल तेव्हा हा जर तेलात तळला तर तो हलका होतो किंवा फुलतो आणि मग आपण तो वापरू शकतो. पण आजकाल आपण सगळेजण डाएट कॉन्शियस असल्यामुळे आपण तळणं हे अवॉइड करू शकतो. तर आता सुद्धा ही जी पावडर आपण बनवली तर हे डिंकाचे खडे डायरेक्ट मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचे आणि 1 मिनिट जर आपण नुसता ऑन केला मायक्रोवेव्ह तर त्याची फुलून लाही तयार होते. अतिशय हलकी होते ती की जी चमच्याने सुद्धा तुम्ही त्याची पावडर बारीक करू शकता. ओके, तशी ही पावडर वापरणार आहोत. ओके, आता आपण काय करणार आहोत मला सांगा. आता आपण हे सगळं जे साहित्य आहे ते या बाउलमध्ये मिक्स करणार आहोत. ओके. सर्वप्रथम आपण घेणार आहोत डेसिकेटेड कोकोनट किंवा किसलेलं वाळलेलं खोबरं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही खडी साखरेची जी पावडर आहे ती खडी साखर म्हणजे रेग्युलर खडी साखर मिक्सर मधून काढलेली, ती मिक्सर मधून फक्त दळलेली आहे. ती जास्त औषधी आहे आणि म्हणून आपण ही वापरणार आहोत. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण हा खाण्याचा डिंक वापरणार आहोत. याचा दुसरा हे असा की तुम्ही हा जर पदार्थ खाल्लात ना तर एक त्याचा दाताखाली असा एक छान कुरकुरीतपणा ह्या डिंकाचा आपल्याला खूप जाणवतो. मला एक कुतूहल म्हणून विचारायचं वाटतं की खडी साखरेची आपण पावडर केलेली आहे, पण खडी साखर आणि पिठी साखर याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे पिठी साखर जी आहे ती आपली साधी साखर दळून जनरली आपण जर बाजारात गेलो आणि दुकानात पिठी साखर मागितली तर जी साखर आपल्याला मिळते ती साधी साखर दळून बनवलेली असते. हे आता आपण काय टाकलं? आता आपण टाकली जायफळाची पूड. जायफळाची पूड. त्याच्यानंतर हे काजूचे तुकडे. बस बस थोडे ठेवा. थोडेसे तुम्हाला खायला ठेवलेले आहेत. काय आहे हे? टोल आहे ना इथे? हो बरोबर, हा द्यावाच लागतो इथे. थोडीशी खारीकही ठेवते. त्याच्यानंतर काय मी खाऊन खाऊन बाहेरचं खाऊन खाऊन वीक झाले ना. हो बरोबर, मला हे गरज आहे तुम्हाला बल्ले व्हायची. हे काय आपण घालतो? ही आता वेलची पूड आपण टाकलेली आहे. बेदाणे. ड्रायफ्रूटच्या करंज्या तसं अगदी खूप कॉमन आहे असं पण आपल्याला वाटू शकतं, पण ह्याच्यामध्ये हे जे काही आयुर्वेदिक काही औषधं ज्याला आपण म्हणू शकतो मेन म्हणजे डिंक. त्याच्यानंतर ही खसखस आहे, ही पण खूप औषधी गुणांची आहे. त्याच्यानंतर ही सुंठ आहे. सुंठ आपण नुसती जर खाल्ली तर आपल्याला चवीला तिखट लागते, बरोबर, पण ही अतिशय औषधी गुणाची आहे आणि ही ड्रायफ्रूट करंजी आपल्याला ही सुंठ टाकल्यामुळे अजिबात त्रासदायक ठरणार नाही याची खात्री आहे आणि ही अतिशय चवदार अशी करंजी तयार होते. ही दालचिनीची पावडर आहे. आता काही मसाले जे आपण म्हणतो, मसाल्याचे पदार्थ जे वेगळे वेगळे असतात त्यातले सगळेच पदार्थ जे आहेत ते आपण गोड वस्तूंमध्ये वापरू शकत नाही. म्हणजे आपण धण्याची जिऱ्याची पावडर याच्यात टाकू शकत नाही, पण दालचिनीची पूड आहे, सुंठ आहे, असे काही ठराविक मसाले आहेत जे आपण गोड पदार्थांमध्ये वापरू शकतो जे खूप चवदार असतात. आता आम्ही केले काय, मगाशी आम्ही जी विश्रांती घेतली ना त्यामध्ये आम्ही ऑलरेडी बनवून घेतलंय बरं का. त्यामुळे आता ते पुढचा प्रोसेस आमचा रेडी आहे. आपण हे तुम्ही जे बनवलेलं आहे ते घेऊन आपण पुढे सुरू करूया. येस, ओके. आता काय करायचं मला सांगा. आता आपण करंजी भरून घेणार आहोत. बरं. तर हा आपण रवा इथं भिजवलेला आहे, त्याची लाटी एक बनवून लाटून घेऊया आणि त्याच्यामध्ये सारण भरूया. ही जर करंजी आपल्याला खाताना असं वाटत असेल की ही खूपच आपल्याला हेवी होईल तर आपण नेहमीच्या करंजीपेक्षा याचा आकार जर थोडासा लहान ठेवला तर आपण अगदी इझिली एक करंजी खाऊ तरी आपलं वजन वाढणार नाही. दुसरी मला एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला अशी सांगायची वाटते की आयुर्वेदाची जी पुस्तकं आहेत ती केवळ रोग आणि आजार आणि त्याचे उपचार आणि त्याच्यावर काय पंचकर्म करावीत एवढंच सांगणारी नाहीत, तर त्याच्यामध्ये आहाराचं अतिशय डिटेल असं वर्णन केलेलं आहे. तर काही पुस्तकांमधनं वेगळ्या वेगळ्या पदार्थांविषयी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये दिवाळीमध्ये आपण हे जे पदार्थ करतो ना या सगळ्यांची माहिती आहे. तर करंजीला त्यांनी काय म्हणलेलं आहे, संयाव. संयाव संयाव याचा अर्थ करंजी
बर. तसं त्यांनी असं म्हणलेलं आहे की अनारसा जो आपण बनवतो त्याला त्यांनी म्हणलेलं आहे की शाली अपूप. अपूप म्हणजे अनारसा, तर शाली म्हणजे तांदुळाचा बनवला की त्याला शाली अपूप असं म्हणतात. तसं त्यांनी घीवर सांगितलेले आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. त्याला नाव दिलंय घृतपूर. म्हणजे त्यांची नावच वेगळी आहेत. हो, त्यांची नावं वेगळी, पदार्थ सगळी एक नावं आहे. संस्कृत आहेत. अच्छा अच्छा. साधारण आपण कृती जर बघितली तर ती सगळी आपण आता ज्याला करंजी अनारसे असं म्हणतो तशीच आहे, बर. फक्त नावं मात्र त्याची वेगळी आहेत. आपण हे कट करून घेऊ. ज्याला कान्होले म्हणतात त्याच्यामध्ये आपण हे कट न करता दुमडू पण शकतो. याची जी बाजू असते डायरेक्ट सोडून द्यायचं. डायरेक्ट पण त्याच्यामध्ये आपण हे सोडू शकतो. चला आपण हे आता तळायला घेऊया. आणि तळून साधारण गुलाबी रंग झाला, गुलाबी रंग झाला की काढून घ्यायची. आणि हे डायरेक्ट खायला सुरुवात करायची. डायरेक्ट खायला सुरुवात. आम्ही 2 करंजा तिथे तळ्यात टाकलेल्या आहेत आणि मी 3 महिन्याच्या आत तुम्ही साहित्य आणि कृती लिहायला घ्या. ड्रायफ्रूट करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खडीसाखरेची पूड, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी रवा, वेलची पूड, खारकेचे तुकडे, काजूचे तुकडे, जायफळ पावडर, डिंक पावडर, खसखस, सुंठ पावडर, बेदाणे, दालचिनी पावडर आणि मीठ. कृती: प्रथम डिंकाचे खडे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून फुलवून घ्यावेत आणि त्याची पावडर करून घ्यावी. प्रथम एका बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊन त्यामध्ये खडीसाखरेची पूड, डिंक पावडर, जायफळ पूड, काजूचे तुकडे, खारीक, वेलची पूड, बेदाणे, खसखस, सुंठ पावडर आणि दालचिनी पावडर घालून सारण एकजीव करून घ्यावं. रवा भिजवून त्याच्या पाऱ्या लाटून घ्याव्यात आणि त्यामध्ये सारण भरून करंजा कातून घ्याव्यात. तयार करंजा खरपूस तळून घ्याव्यात.